नमस्कार. तू ही रे माझं मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की एका हॉटेलच्या ठिकाणी गेलेले आहे अर्णव आणि ईश्वरी. कारण खूप जोरदार पाऊस आहे. 2 तासासाठी तिथे त्यांनी स्टे घेतलेला आहे आणि तिथे हॉटेलमध्ये गेल्यानंतर AC फॅन सगळं काही चालू करून पाहण्याचा प्रयत्न अर्णव करत असतो. त्याची चिडचिड होत असते. त्याला 5 स्टार हॉटेल हवं होतं पण त्याला ते मिळालेलं नसतं आणि ईश्वरीला खूप घाई असते. त्याच्यामुळे तिने घाईघाईत वॉशरूमला जायचे म्हणून ते हॉटेल बुक करायला सांगितलेलं असतं. आता त्या हॉटेलवरती गेल्यानंतर त्याची चिडचिड होते आहे. इथे काही वेळेत मिळत नाही आहे ह्या गोष्टीमुळे. तिथे ईश्वरी भिजलेली असते. तिला ऑलरेडी थंडी पण वाजत असते आणि तो तिला म्हणत असतो की तू खाली रिसेप्शनवरती पागल 2 तासासाठी बोलत होती पण त्याचा अर्थ कळतो का तुला? हॉटेलची रूम 2 तासासाठी हवी आहे, ती कशासाठी हवी? तर ती म्हणते बघा तो चांगला माणूस होता, भला माणूस होता, तो फक्त आपल्या पैशाचा विचार करत होता. 2 तासात आपलं काम होणार असेल, आपण इथे 2 तासासाठीच तर थांबणार होतो, मग कशाला एवढे दिवसभराचे पैसे आपण त्याला द्यायचे? पैशाचा विषय नव्हता, तो तिला कळलाच नाही. ह्या गोष्टींनी खरं तर अर्णवला हसायला येतं. किती भोळी आहेस तू, तुला सगळं जग तुझ्यासारखं भोळं भाबडं वाटतं. तर ती त्याला म्हणते राहू द्या, तुम्ही ना मला सतत टॉन्ट मारत असतात. तर आता इथे तिला शिंका सुरुवात झालेली असते. अर्णवला ती म्हणत असते की अहो तुम्ही AC फॅन दोन्हीही ऑन केले, ऑलरेडी थंडी आहे, पावसामुळे मी भिजलेली आहे, त्यात हे एवढं सगळं थंड, मला बघा किती थंडी वाजते, माझ्या अंगावरती काटा आला आहे. तर आता तो म्हणतो आहे का इथं काय तुला थंडी वाजण्यासारखं कारण काय? तर ती म्हणते अहो मी भिजलेली आहे आणि मला काटा येतो, अंगावर थंडी वाजते, सगळं बंद करा पटपट पटपट. तिची ती एवढी घाई गडबड आणि थोडी हालत असते ती थंडीमुळे ना. तर अर्णव तिला चेक करतो की ताप वगैरे आला आहे की काय वगैरे. तर ताप वगैरे काही नाही, खरं तर भिजल्यामुळे थंडी वाजते. तर ती त्याला म्हणत असते की प्लीज सगळं बंद करा. मग ती फॅन AC तो बंद करून टाकतो आणि तिला ब्लँकेटनी गुंडाळून घ्यायला सांगतो स्वतःला. आपण इथे पाहतोय रमाकांत खाली झटपट करत असतो. त्याला आता रूममध्ये जाऊ दिले जात नसतं ना, त्याच्यामुळे तो म्हणतो की मी पण इथे थोड्या वेळासाठी थांबतो आहे, तर माझ्याकडे पैसे नाही, माझी ही सोन्याची चेन तुमच्याजवळ ठेवा आणि थोड्या वेळासाठी मला एखादी रूम द्या. तर मग हॉटेलचं मालक ती सोन्याची चेन ठेवून घेतो आणि त्याला रूम एक देतो राहण्यासाठी. त्या रूममध्ये आता जाऊन थोडा वेळ आराम करावा आणि शोधण्याची जी मोहीम थोड्या वेळात करावी. आधीच मागे वल्लवी आणि तो रमाकांतही लागला आहे, उमाकांतही लागला आहे. तर आता इथे तो एका खोलीमध्ये जाऊन बसलेला असतो लपून. इथे वल्लवी आणि हा जो उदयकांत आहे तो पोहोचलेला असतो. तिथे रिसेप्शन विचारपूस करतो ह्या व्यक्तीला पाहिलं आहे की वगैरे काय. तर इथे ते लोक सांगतच नाही की मी पाहिलं आहे की नाही. मग इथे तो आडवे तिडवे उत्तर देतो आहे रिसेप्शनवाला. तर ते पाहिल्यानंतर संतापून जातो उदयकांत. लगेच बंदूक काढतो आणि म्हणतो की घालू का तुझ्या डोक्यात आत्ताच्या आत्ता? आम्ही ज्या प्रश्नांची विचारले त्या प्रश्नांची उत्तर जर दिली नाही ना तर तुझ्या डोक्यात आत्ताच गोळी मारेल, असं म्हणत तो धमकवू लागतो. आणि वल्लवी म्हणत असते की प्लीज तुझी बंदूक आत ठेव, इथे सगळेजण आपल्याला घाबरले आहेत, पोलिसांना वगैरे बोलवलं तर आपला प्रॉब्लेम होऊन जाईल. तर उदयकांती खिशात ठेवतो आणि तिथल्या सगळ्या माणसांना पळवून लावतो. आता कोणीही इथे थोडा वेळ यायचं नाही, आम्ही एका व्यक्तीला शोधतो आहे, त्याला मदतही करायची नाही अशी धमकी दिलेली असते आणि घाबरलेली ती व्यक्ती पळून जाते आणि मदत करायची नाही म्हटलं तो करणार नाही असंही सांगून जातो. आपण पुढे हे पाहतोय की आपल्या ईश्वरीला फार थंडी वाजते, थंडीमुळे ती कुडकुडते, तिची मदत करावी म्हणून काय करावं म्हणून अर्णव इकडे तिकडे पाहावं लागतो. त्याला ना इलेक्ट्रॉनिकचा मग भेटतो पाण्याचा. मग त्याच्यामध्ये तो गरम करतो ते पाणी आणि ते गरम केलेलं पाणी तो ईश्वरीला पी सांगतो. ते पाणी पिल्यानंतर तुला बरं वाटेल. मग ती बघते की किती खयाल करते माझे हे सर, किती काळजी घेत आहे, खरंच भला माणूस आहे हा, फक्त जरा जरा चिडचिड करतो कधी कधी. आणि दोघंही प्रेमाने एकमेकांकडे पाहत असतात. आणि इथे मात्र पुन्हा एकदा अशी शिंक येते ईश्वरीला आणि ईश्वरी शिंकांवर शिंक देत असते. तर अर्णव तिला म्हणतो तू ना हे ओले कपडे घालून बसले, ते सुकवल्याशिवाय तुला बरंच वाटणार नाही, तर ते कपडे सुकवावे लागेल. तर ती त्याला म्हणते असं कसं शक्य आहे, इथे कसं करणार आहे आपण? तर तो म्हणतो मी करतो काहीतरी मॅनेज. आणि मग तो तिच्यासाठी काहीतरी मॅनेज करण्यासाठी थोडा वेळ बाहेर जातो. आता आपण इकडे पाहू शकतो की जिथे स्पर्धा होणार आहे त्या ठिकाणी घरातली मंडळी पोचलेली आहे. अर्णव ईश्वरी आलेले नाही आहे. तर ते सगळेजण वाट पाहत आहे की कधी येतील कधी येतील. त्यातच ना आकाश आलेला असतो. आकाशला सगळेजण विचारू लागतात की काही कळालं का तुला, इथे त्यांच्या दोघांच्या नावाचे पासेस अरेंज होत आहेत का नाही? तर आता तो सांगू लागतो की काही वेळात होईलच अरेंज, फक्त आता आपण वाट पाहतोय अर्णव आणि ईश्वरीची येण्याची. तर आता ते दोघं कुठे आहे, कसे आहे, अशी काळजात आहे अंजलीला पडली आहे ना. अंजली म्हणते ते जर आले नाही तर स्पर्धा कशी होणार आणि कशी जिंकतील आणि कसे पैसे वगैरे आपल्या कंपनीला वाचवण्यासाठी मिळतील.
तर आकाश आणि नम्रता ही त्या स्पर्धेत आहे हे जणू काही अंजली विसरूनच गेली. तर अंजलीला इथे उर्मटपणे आपली नम्रता बोलू लागते की ताई तुम्ही विसरलात का, आम्ही पण आहोत या स्पर्धेत, आम्हीही जी जान लगा की कोशिश करेंगे आणि जिंकणारच आहोत आम्ही पण. पण अंजली आता त्यांना दोघांनाही सॉरी बोलते आणि म्हणते की अरे आपल्या घरातले जास्त मेंबर असले मग आपले जास्त जिंकण्याचे चान्सेस राहील असं माझं म्हणणं होतं. मी तुला असं अंडर एस्टिमेट नाही केलेलं किंवा तू जिंकणार नाही असं नाही म्हणते मी, फक्त आपले जास्त मेंबर असले तर आपण लवकर जिंकू असं मी म्हणते. ते दोघंही इथे हवेत ना, अजून ते पोहोचले नाही या गोष्टीचं टेन्शन मला आलं आहे, म्हणून त्यांच्या काळजीपोटी मी बोलते. तर इथे आता मामा म्हणू लागतात की काही काळजी करू नका, त्यांचं आणि माझं फोनवर बोलणं झालं, काही वेळातच ते इथे पोचणार होते, मग पाऊस खूप वाढला आहे तर त्यांना मी 1-2 तास कुठेतरी आराम करा मग या असं सांगितले पाऊस ओसरल्यानंतर. आणि मामांनी सगळ्यांना आता सांगितल्यामुळे सगळेजण जरा रिलॅक्स होतात. पण तरीही एक भीती आहेच, हे दोघंजणं वेळेत पोहोचतील की नाही आणि त्यात तिकीट वगैरे मिळतील का नाही. तर मामा म्हणू लागतात डुप्लिकेट पासेस अरेंज करण्याचा प्रयत्न होतो आहे, ते झाले की मग अजिबातच टेन्शन नाही. आणि तसेही तुम्ही दोघं आहातच ह्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी, म्हणजे जसं काही आकाशाने नम्रता असं मामा बोलतात आणि ती परिस्थिती थोड्या वेळ सावरून घेतात. आता प्रत्येकजण फोन आला म्हणून इकडे तिकडे फोनवर बोलत असतं, मात्र नम्रताला ह्या गोष्टीचं फार वाईट वाटलेलं असतं. प्रत्येक वेळेला ईश्वरी आणि ईश्वरीचंच कौतुक, ते ईश्वरी सोडून इथे ह्या जगात जसं काही कोणी नाहीच आहे, कोणाचा विचारच हे करत नाही असं तिला वाटू लागतं. आणि ती म्हणू लागते की मी आता ही स्पर्धा जिंकूनच दाखवेल, पण काही केलं तर ईश्वरीला स्पर्धा जिंकून द्यायची नाही हे तिच्या डोक्यात मात्र ठरलेलं आहे. तर आपण इकडे पाहतोय की एक गाऊन मिळालेला आहे अर्णवला आणि तो बाथरूमनंतर घालण्याचा गाऊन आहे. तो अर्णव घेऊन येतो आणि ईश्वरीला सांगतो की आत्ता तुला फार थंडी वाजली, तुझी साडी सुकवणं महत्त्वाचं, मी इस्त्रीने ते आयरिंग करून देतो, तर थोडा वेळ तू हा ड्रेस चेंज कर आणि हे घाल. पण इथे ईश्वरी म्हणते की हे असले कपडे मी नाही घालणं, कसं दिसतंय ते. अरे देवा, असं कसं दिसते त्याचा विचार करण्यापेक्षा ना तुझं कपडे सुकवणं महत्त्वाचं आहे, तर थोडा वेळ हे कपडे घाल तू असं अर्णव सांगू लागतो. आणि मग ती साडी इस्त्री करण्यासाठी तो मागू लागतो. ईश्वरी मग त्याला म्हणते की चालली मी, पण ती आत जाते तेव्हा लाईट नसते, तर ती त्याला सांगते की लाईट ऑन करा, मी आतमध्ये चालले आणि मला नाही हे कपडे खरं तर आवडतच नाही, जर आवडले तरच घालणार नाही तर घालणार नाही. अर्णव मात्र मग तिच्यावर चिडतो बरं का. आता मी पण एक तर खूप थकलेलो आहे, दमलेलो, आणि तुझे हे ना 65 प्रश्न 65 हे सगळं बोलणं ना बंद कर, मला खूप थकल्यासारखं होते, मी थोडा वेळ इथे निवांत बसतो, तू जाऊन चेंज कर, चेंज करून आल्यानंतर माझ्याकडे दे, मी ते सुकवतो. आता ईश्वरीची बडबड बडबड बडबड, काही ना काही कारण काढून तिला बोलायला चान्सेस हवा असतो, तर तिची ती बडबड बडबड ऐकून अर्णव संताप करत असतो की किती बोलते बाबा ही मुलगी, जरा म्हणून शांत राहत नाही. आणि आतनं फोनला रेंज आहे की नाही म्हणून तो चेकही करत असतो. आता त्यातच काय झालं की इथे वल्लवी आलेली आहे हॉटेलमध्ये सगळ्या रूम्समध्ये चेक करण्यासाठी की इथे रमाकांत लपला आहे की काय. हळूहळू दबक्या पावलांनी उदयकांत आणि वल्लवी दोघंही ते हॉटेल पायाखाली घालत आहे आणि प्रत्येक रूमच्या जवळ जाऊन कानूसं घेत आतमध्ये कोणी आहे का चेक करत आहे. तर आता इथे वल्लवी आणि अर्णव यांची गाठभेट होईल का, असं सगळं आपण पाहूच. तर आता इकडे पाहतोय की ज्या ठिकाणी स्पर्धा चालू आहे तिथे ना देशमुखबाई गेलेली आहे. देशमुखबाई आकाशला फोन म्हणते की तुझा भाऊ तर अजूनही ते पोचलेला नाही, मला नाही वाटत तो पोचेल नाही, ही स्पर्धा जिंकण्यासाठी तू काही करेल. आणि राहिला प्रश्न स्पर्धा जिंकावी तर तू जिंकला तरी चालेल मला, कारण तू पण खूप हुशार आहे, तुझ्या हुशारीचं कौतुक तुझ्या घरच्यांना नसेल, पण मी सांगते तू हुशार आहे, मला दिसतं ते. आणि तू इतक्या वर्षांपासून त्याच्या हाताखाली काम करतो, इतका मेहनत करतो, पण तो काय करतो आहे की जिथे जिथे माझ्या आईची आठवण म्हणून मी ही कंपनी बनवली, ती कंपनी बनवली, माझ्या मेहनतीचं फळ, माझ्या आईची आठवण म्हणत तुझ्या कामाकडे तो लक्षच देत नाही. प्रत्येक वेळेला स्वतःचंच कौतुक करतो आणि स्वतःचं क्रेडिट घेऊन टाकतो. पण त्याला कधी हे दिसलं नाही का तू पण काम करतो आहे, तुझं पण कौतुक व्हायला हवं, आणि तुझ्या कामाचं कोणी कौतुक करत नाही ही गोष्ट तुला नाही लक्षात येते का. मी तुला तुझ्या कामाची किंमत सांगू का. तू माझ्याकडे जर कामाला आलास, माझ्या सोबत राहिला माझ्या टीममध्ये, तर मी तुला मालामाल करून टाकेल, हवे तितके पैसे देईल. तर आता वाव, ही मस्त दिलेली ऑफर आहे, तरी ह्या ऑफरमुळे मला खरंच इतके पैसे मिळणार असेल तर काय हरकत आहे तुमची ऑफर घ्यायला, असं म्हणत तो तिच्याकडे जातो. तिला फार आनंद होतो की चला आपल्या जाळ्यात अडकला हा पाखरू. हा हट हट,
आकाश मात्र कुणाच्याही जाळ्यात अडकणार नाही, कारण तो त्याच्या भावावरती इतका प्रेम करतो, इतका प्रेम करतो. तो 1 मिनटंही कोणी काय बोललेलं सहन करू शकत नाही आणि त्याच्या विरुद्ध जाण्याची जी कल्पना आहे त्यांनी 1 मिनटात खोडून काढली. माझ्या भावाला मी कधीच धोका देणार नाही, तो असं म्हणतो आणि तिथून निघून जातो. मात्र आता टेन्शन आलेलं आहे देशमुखबाईला, जर हा जिंकला किंवा याच्या घरचे जिंकले तर सात्विक फॅशन आपल्या हातून निघून जाईल. तर आता आपण इकडं पाहते रूममध्ये लाईट नसते, अंधार झालेलं असतं. आर्नव मग इकडे तिकडे पाहू लागतो, तर खिडकीतला पडदा बाजूला सावरत तो तिथे उभा असतो आणि बाहेरचा व्ह्यू बघत असतो. समुद्रकिनारी इतकं सुंदरसं हॉटेल, त्याच्यामध्ये गार्डन, त्या गार्डनमध्ये टिपटिप पडणारा पाऊस, इतका भारी माहोल, अरे वा. आणि त्यातच ही भिजलेली आपली ईश्वरी त्याच्यासमोर उभी, तिच्या केसातनं पाणी टपकते, त्याच्यासमोर ती उभी असताना तो तिला बघत असतो आणि मग तिच्याकडे पाहत पाहत तो तिच्या केसांना सावरू लागतो. ती जरा अवघडलेल्या परिस्थितीतच उभी असते आणि ती त्याला सांगू लागते की इथे कशी काय लाईट गेली. तर तो म्हणतो माहीत नाही, मला नाही, हॉटेलचं आवडलं नव्हतं. तू म्हणतो ती भारी हॉटेल आहे, पण 7 स्टार हॉटेल नाही, 7 स्टार हॉटेलची सरच नाही या हॉटेलला. त्यातच ना कसला तरी आवाज येतो. ईश्वरी घाबरते काय झालं म्हणून आणि ती घट्ट मिठी मारते अर्णवला. अर्णव मग तिच्याकडे पाहतो, ती त्याच्याकडे पाहते. इतका भारी त्यांचा असा माहोल जमून आलेला आहे आणि बघता बघता दोघंही एकमेकांपासून दूर सरकतात आणि लाईट पण आलेली असते. चला तर मग आता इस्त्री करण्यासाठी घेतलेली आहे ईश्वरीची साडी अर्णवने. छान प्रकारे इस्त्री करता करता इथे अर्णवला ईश्वरी म्हणते की जणू काही तुमच्या खूप जवळच्या व्यक्तीची ही साडी तुम्ही इतके मन लावून प्रेस करताय, तुमच्यासाठी खास आहे का. तर तो म्हणतो ही साडी पण खास आहे आणि ज्या व्यक्तीची ही साडी ती पण माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. तर इथे स्पेशल म्हटल्यावर ईश्वरीला जाणवतं की हा पण माझ्या प्रेमात पडला आहे. तर ती त्याला म्हणते, आठवतं का तुम्हाला काही दिवसांपूर्वी अशाच एका हॉटेलमध्ये घटना घडली आणि तुम्ही माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं. तर तो तिला म्हणतो हो आठवतं, तुला नव्हतं आवडलं ना मी घातलेलं मंगळसूत्र. तर ती म्हणते नव्हतं आवडलं, पण आता हळूहळू आवडायला लागले. आणि दोघंही एकमेकांकडे पाहतात आणि ह्या प्रश्नाचं उत्तर पुन्हा एकदा जाणून घेण्यासाठी अर्णव म्हणतो प्लीज एकदा बोल, काय बोलली. इथे मात्र आढेवेढे घेत ईश्वरीने विषयांतर केलेला आहे. तर आपण इकडे हे पाहू शकतो की अख्ख्या हॉटेलच्या रूम तपासून पाहत आहे इथे उदयकांत आणि वल्लवी. आता ह्या दोघांच्या हाती रमाकांत लागेल का. रमाकांत अशा ठिकाणी लपून बसला आहे जिथे त्यांना तो सापडेल का. पण रक्ताचे डाग दिसले, त्याला जखम झालेली होती, त्याचंच रक्त असावं. तो ह्याच हॉटेलला आहे 100%. त्याचा शोध घेणं महत्त्वाचं आहे. तर आता आपण पाहू शकतो रमाकांत हा उदयकांतच्या हाती आधी लागणार की अर्णव ईश्वरीला आधी मिळणार. ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. आत्ता घेऊ छोटीशी विश्रांती, पण चॅनलला सगळ्यांनी लाईक करायचं, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेलच. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.